तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाण्याच्या जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील राजुरा शिवारात शिरच्छेद करून अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या अनोळखी महिलेच्या मृतदेहाची ओळख अद्यापही पटलेली नाही। या संपूर्ण प्रकरणाचा उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या नेतृत्वात 34 पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचे पथक 24 तास काम करत आहे आणि तपासाचा एक भाग म्हणून अनोळखी महिलेची शोधपत्रिका जारी करण्यात आली आहे। अनोळखी महिलेची ओळख पटणाऱ्या व्यक्तीला 50,000चे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते। तर आता जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर, सरपंच, पोलीस पाटील त्याचबरोबर इतर कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांमध्ये जनजागृती करत महिलेच्या मृतदेहाची ओळख पटवण्याचे आवाहन केले जात आहे। लोणार पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदार प्रकाश सदगीर यांनी नुकतीच अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांची बैठक घेतली। त्यामध्ये अनोळखी मृतदेहाचे वर्णन सांगत ओळख पटवण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले आहे। बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर हा प्रयोग केला जात असून यामुळे या हत्याकांडाचा उलगडा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, बुलढाणा।